नमस्कार सर्वांना, कसे आहात? मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की माणसाने ना त्यांची कर्म चांगली ठेवावी. कारण जीवनात ना काही प्रसंग असे येतात ज्या वेळेला फक्त तुम्ही चांगले केलेली कामं आणि त्यातनं तुम्हाला मिळालेलं पुण्य ह्याच गोष्टी उपयोगात येतात. म्हणजे तुमच्या हातात कितीही पैसा असला ना तरी त्या पैशाची किंमत त्या दिवशी शून्य वाटायला लागते. असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. माझी मनू आहे ना एक 7-8 महिन्याची असेल त्यावेळेला ना ती आजारी पडली आणि तिचं दुखणं इतकं जास्त वाढलं की डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं होतं की आपण 72 तास वाट बघू आणि 72 तासात जर तिला नाहीच फरक पडला तर तुम्ही बाळाला घेऊन घरी जाऊ शकता. आणि तुम्ही समजू शकता एक 7-8-9 महिन्याच्या बाळाबद्दल असं ऐकलं की आई आणि वडील यांची दोघांची परिस्थिती किती वाईट होते. म्हणजे ज्या मुलीला सतत असं ती खूप ॲक्टिव्ह होती त्यामुळे तिला इथे जाऊ नको किंवा ती कुठेतरी पडेल काहीतरी धडपडेल म्हणून सतत तिला आहे ना घरात आवर करावी लागायची. आणि ते आमचं बाळ आहे ना अगदी निर्जीव वस्तूप्रमाणे पडलेलं होतं. तिला तिच्या शरीरामध्ये ना काही जीव उरलेला नव्हता. आणि अशा वेळेला आहे ना आम्ही म्हणजे अक्षरशः देवाचा धावा करत होतो. आणि मला असं वाटतं खरंच कुठेतरी कधीतरी काही चांगलं पुण्यकर्म केलेलं असेल ना ते पुण्यकर्म आम्हाला त्या दिवशी उपयोगी पडलं. आणि डॉक्टरांनी दिलेल्या 72 तासाच्या आत ती नैसर्गिक पद्धतीने तिची लघवी बंद झालेली होती तर ती पुन्हा एकदा केली. आणि त्यानंतरही आहे ना सगळ्यात मोठं माणुसकीचं दर्शन आम्हाला त्या डॉक्टरमध्ये घडलं. आम्ही त्यांना ना रात्री 2 वाजता कॉल केला आणि विचारलं, सर आम्ही येऊ शकतो का? तिने आत्ता नैसर्गिक पद्धतीने लघवी केलेली आहे. तर डॉक्टर पटकन म्हटले की आणा बाळाला. आणि त्यांनी आहे ना आम्हाला सोसवेल इतक्याच खर्चामध्ये तिची व्यवस्थित ट्रीटमेंट केली. आणि आज मनू फार व्यवस्थित आहे. सांगणं एकच आहे की बऱ्याच जणांना आहे ना पैशाचा फार गर्व असतो. तर पैसा आहे ना खरंच अशा ठिकाणी खूप शून्य वाटायला लागतो. आणि मला असं वाटतं खरंच चांगली कर्म असली ना तर जीवनामध्ये त्या प्रसंगांना फक्त चांगली कर्मच कामी येतात. आणि देवही आहे ना तुमच्या फक्त चांगल्या कर्मांचाच हिशोब ठेवत असतो. त्यामुळे ना पैसा कितीही असला ना तर गर्व करू नका. आणि जर तो पैसा तुम्हाला कुणाच्या मदतीसाठी उपयोगात आणता येत असेल तर प्लीज करा. काय सांगता येत नाही, कदाचित आहे ना ह्याच गोष्टीचे फळ देव तुम्हाला पुढे नक्कीच देतो.